की थोडं थोडं ह्याच्यावर चिडचिडपणा करणं हे ते अशा गोष्टी. पण सरांनी मला असं सांगितलं, त्यांनी मला सगळं सांभाळून दिलं की मी माझ्या स्वतःत बदल केला की म्हणलं की बाबा एक मुख्याध्यापक असताना अशा पद्धतीने वागत असते तर आपण तर त्यांच्या पुढे काहीच नाही, आपण त्यांच्या पुढे झिरो आहे. मग आपण काय आपल्याकडे एवढा अहमपणा आणायचा. अशा पद्धतीचे सर्व समावेशक शिक्षण देणारा माणूस आज ते चाललेत. मग मी त्यांची ऑर्डर बघितली घनसोलीमध्ये, त्याच वेळेस माझं मन भरून आलं. मी रात्री संध्याकाळी सरांना फोन केला. सर म्हणले काय झालं? म्हणलं काहीच नाही. म्हणजे शब्द सुचायला बोलायला. आता दोन गोष्टी आहेत मला. एका गोष्टीचा आनंद आहे, मला ज्यांनी लहानपणापासून सांभाळलं ते मुख्याध्यापक पदी आले. आणि एका गोष्टीचं दुःख आहे की ज्यांच्या सहवासामध्ये मी चांगला झालो ते मला सोडून चालले. परंतु काय असतं, जीवन जगत असताना जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे आणि नोकरीमध्ये निवृत्ती बदली ही अटळ आहे. तो निसर्गाचा नियम आहे, त्याला आपण बदलू शकत नाही. आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये हे बदल होत असतात. फक्त आपल्याला जी सरांनी शिकवण दिली त्या शिकवणीच्या जोरावर तुम्ही पुढे चालत राहा, नक्की तुम्हाला यशाची पायरी घटल. आणि त्याच पद्धतीने सरांनी आल्या आल्या काय वाटलं आपल्याला पार्थ सैनिकी जे एकदम कठोर आहे ते कठोरच आहे, ते मृदू नाही. मी अजून तुम्हाला सांगतो, ते काम करून घेण्याच्या बाबतीत त्यांचं ते जेवढं काम आहे ते तेवढं करूनच घेणार. परंतु त्याच्या व्यतिरिक्त एक बाप काय असतो, एक शिक्षक काय असतो, एक मित्र काय असतो, हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर त्या आदरणीय जगरवाल सरांकडून शिकायसारखं आहे. सरांची बदली संस्थेने केली आणि गुंज हे मसुदरीमध्ये पनिशमेंटचं ठिकाण मानलं जातं. परंतु मी सांगतो गुंज हे पनिशमेंटचं ठिकाण नाहीये, गुंज हे प्रमोशनचं ठिकाण आहे. सर इथं प्रमोशनवर मुख्याध्यापक पदी रुजू झाले होते. त्यानंतर शेळके सर बी प्रमोशनवर इथं मुख्याध्यापक पदी रुजू झाले होते. आणि त्यानंतर उडान सर बी इथं प्रमोशनवर रुजू झाले. फक्त ह्याच्यात जीव ओतून केलं ना तर ही शाळा नावावर रूपाला आली. आली का नाही? तुम्ही आज कशासाठी काकीकडे गेलात, सरांची बदली होऊ नये, रघुभाऊंना फोन लावायला सांगितला, भैया साहेबांची तुम्ही बोलणं केलं, कशासाठी केलं? की तुम्हाला काहीतरी वाटायला लागलं ना, आपुलकी जिव्हाळा. मग ते सरांनी वेळ दिला तुमच्यामध्ये, त्यांनी स्वतःचा मुलगा पाहिला.